आणि यानंतर थेट जाऊयात नितीन राऊत बोलतात तिथे. राजू थोडा मागे राजू एक मिनिट सर एक मिनिट सर मंत्रिमंडळाची बैठक झाली. एक मिनिट खाली झालं का कुमार? एक मिनिट अरे फ्रेम दिली आहे. अरे घ्या लवकर लाईव्ह. अरे हो ना ऑलरेडी सुरू झाले. साहेब सुरू. ठीक आहे सर सुरू करा. राज्यात लोड शेडिंग होऊ नये आणि राज्यामध्ये 24/7 ही विजेची उपलब्धता व्हावी यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय आलेला होता. मागील एक आठवड्यापासून सातत्यानं राज्यामध्ये उष्णतेची लाट अत्यंत जोरात आहे आणि उष्णांक हा वाढतो आहे. दुसरीकडे कोळशाचा साठा हा मुबलक अवेलेबल होत नाही आणि तो उपलब्ध होत नसताना प्लांट चालवणंसुद्धा जिकरीचं झालेलं आहे. त्याचंसुद्धा नियमन करावं लागतं आहे आणि त्याचं व्यवस्थापन करून प्रत्येक प्लांट चालला पाहिजे हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे. तिसरीकडं की एखाद वेळेला कोळशाचा साठा उपलब्ध झाला तर रेल्वेच्या रॅकसुद्धा आम्हाला उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं कोळशाचा साठा हा दररोज जो लागणारा कोळसा आहे वीज निर्मिती केंद्रांना तो कमी पडतो आणि येणारा पावसाळा जो आहे त्या पावसाळ्यासाठी सुद्धा आम्हाला कोळशाचा साठा संग्रहित करावा लागतो आणि तो सुद्धा होत नाही. आणि या सर्व कारणामुळं जेव्हा उष्णांक वाढतो तेव्हा उष्णांक वाढल्यानंतर ट्रान्सफॉर्मरसुद्धा बंद पडण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते आणि अनेक ठिकाणी ते घडलंसुद्धा आहे. त्यामुळं जेव्हा उष्णांक वाढतो तर ट्रान्सफॉर्मरलासुद्धा कूलिंग द्यावी लागते आणि कूलिंग द्यायला आम्ही सबस्टेशन्समध्ये कूलर्स लावतो. त्या ठिकाणी एखाद वेळेला पाण्याचा फवारासुद्धा आम्हाला मारावा लागतो. ही परिस्थिती असताना कोयना जे धरण आहे ज्यामधनं आम्हाला हायड्रो पॉवर प्राप्त होतो त्या ठिकाणी 17 TMC पाणी उपलब्ध आहे. मागे आम्हाला माननीय जलसंपदा मंत्र्यांनी 10 TMC पाणी वाढवून दिलेलं होतं. आज त्या ठिकाणी 17 TMC पाणी आहे. दररोज वीज निर्मिती करायला 1 TMC पाणी आम्हाला लागतं म्हणजे 17 दिवसाचाच आमच्याकडे त्या ठिकाणी साठा आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर पॉवर एक्सचेंजमधनं आम्ही जी वीज या ठिकाणी विकत घेत असतो त्याचे दर केंद्र सरकारने हे 12 रुपये फिक्स केलेले आहे, कॅप टाकलेली आहे त्या ठिकाणी. परंतु वीज विकत घेत असताना 10 ते 12 रुपये या दराप्रमाणे वीज त्या ठिकाणी मिळते. परंतु आजच्या घटकेला सर्व देशामध्ये सर्व राज्यामध्ये देशातल्या वीज निर्मिती केंद्र जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत. त्यामुळं वीज विकत घ्यायला जरी आम्ही गेलो तरी पण वेळेवर वीज आम्हाला विकत मिळत नाही आणि त्यामुळं भारनियमन होण्याची संभावना ही वाढलेली असते कारण त्याचा व्होल्टेजचा सुद्धा मेंटेनन्स आम्हाला करावा लागतो. आंध्र प्रदेशने आठवड्यातनं 1 दिवस त्या ठिकाणी वीज बंद केलेली आहे तर गुजरातने आठवड्यातनं 1 दिवस वीज बंद केलेली आहे. तर आपल्या आंध्र प्रदेशने 50% विजेवर कट लावलेली आहे. अशी परिस्थिती एकंदरीत सर्वत्र असताना आम्हाला जी वीज विकत घ्यायची आहे त्यासंबंधीचा करार हा 2007मध्ये आम्ही CGPL या कंपनीसोबत केलेला होता. त्यांच्या करारानुसार 700 मेगावॅट वीज आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. परंतु तो प्लांट हा संपूर्णपणे इम्पोर्टेड कोलवर अवलंबून आहे आणि इम्पोर्टेड कोल बाजारामध्ये हा महागडा उपलब्ध झाला. इंडोनेशियासोबत त्या CGPL कंपनीचा जो करार होता त्या कराराला नाकारलं इंडोनेशियाने आणि त्यांनी सांगितलं की वाढीव दर आम्हाला द्या. त्यामुळं CGPLने आम्हाला सांगितलं की या संबंधीचा दर थोडासा आम्हाला वाढवून द्यावा लागेल करारानुसार. परंतु मध्यंतरी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी यासंबंधीची बैठक लावली आणि त्यांनी काही निकष लावले. त्या निकषानुसार गुजरातने त्यांच्याकडनं वीज घेण्याचा करार केला. त्या ठिकाणी 4 राज्य होते, महाराष्ट्र एक सुद्धा आहे.
राजस्थानसुद्धा त्यामध्ये आहे, पंजाब राज्यसुद्धा आहे. या राज्यांसोबत त्यांचा करार होता. त्याप्रमाणे गुजरातनी करार केला आणि तो दर आज जे 4 रुपये काही पैशांनी तर जरी ते देत असले, पण त्याच्यातला इतर जे काही कर लागतात त्यामध्ये ते पकडून ते जवळपास 4 रुपये 50 पैसे ते 5.5 रुपयापर्यंत तो दर जाऊ शकतो. असा व्हेरिएशनमध्ये त्याच्यातला फरक आहे. त्यामुळं हा जो आपण विकत घेतला, जो आपल्याला अधिकृतपणे मिळू शकतो करारानुसार, तर केंद्राचा जो दर 10 ते 12 रुपयाची जी कॅप आहे त्याच्यापेक्षाही कमी दराने हा वीज मिळेल. म्हणून हा विषय राज्याच्या मंत्रिमंडळापुढे आला होता, कारण राज्य मंत्रिमंडळाने याविषयीच्या कराराला मंजुरी दिली होती आणि त्या ठिकाणी दर हा त्यांनी फिक्स केलेला होता. म्हणून आजच्या मंत्रिमंडळात तो करार आला. सर्वसामान्य ग्राहकांना लोड शेडिंगला पुढे जाऊ लागतंय का? नाही, यामुळं जर आता हा निर्णय झाला असल्यामुळं जे अधिकार वीज कंपनींना प्राप्त झाले आहेत, माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने मान्यता दिली त्याला की या संबंधीचा निर्णय हा कॅबिनेट पुढं आणू नये. यापुढं हा निर्णय कंपनीनी त्या परिस्थितीनुसार घ्यावा. त्यामुळं तर कंपनीला ते अधिकार गेले असल्यामुळं आम्ही भारनियमन या ठिकाणी होऊ देणार नाही, याची संपूर्णपणे काळजी घेऊ. तुटवड्या विजेचा आतापर्यंत किती आहे साधारण राज्यात? आजचा विजेचा उच्चांक जो आहे तो 28,700 मेगावॅटवर गेलेला आहे आणि जून महिन्यापर्यंत जेव्हा आपण जाऊ तो 30,000 मेगावॅटपर्यंत जाईल. कारण करोनामुळं उद्योग पूर्णपणे सुरू झालेले आहेत, सर्व ठिकाणची कामं सुरू झालेली आहेत आणि त्याच्यात उष्णतेचा उच्चांक या सर्व बाबी विचारात घेत असताना विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळं त्याला जर बॅलन्स करायचं असेल तर शॉर्ट टर्म वीज आम्हाला 2-2.5 महिन्यासाठी विकत घ्यावी लागणार आहे आणि ती आम्ही तेवढ्यापुरतीच अल्प मुदतीसाठी घेणार आहोत. सर, 3-4 दिवसावरती हा निर्णय घेतलेला आहे. आधी हा निर्णय समजू शकला नाही का? जर समजला असतं तर कालच्या कॅबिनेटवर सुद्धा हा निर्णय होऊ शकला असता. नाही, याच्यामध्ये टेक्निकल पेच होता की कॅबिनेटमध्ये काल चर्चा याच्यावर संपूर्णपणे झाली, परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय याच्यापूर्वी आला असल्यामुळं हा विषय आणावा लागत होता आणि त्या कॅबिनेटच्या प्रथेनुसार तो विषय आणणं कॅबिनेट पुढे गरजेचं होतं. केवळ तोंडी चर्चा करून त्यावर कॅबिनेटचा निर्णय होऊ शकत नाही, म्हणून हा विषय या ठिकाणी आणण्यात आला. कोळशाची मागणी केली आहे का आणि आता आपल्याला किती कोळसा लागणार आहे? नाही, कोळशाच्या मागणीसाठी दररोज आमचे अधिकारी हे पीट्सवर कोळसा कंपन्यांचे बसलेले आहेत. नागपूरमध्ये सुद्धा WCL सोबत निगोशिएशन करायला अधिकारी आहेत. छत्तीसगडमध्ये सुद्धा बसलेले आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं दररोज चर्चा होते. म्हणजे एक चांगली बाब आहे की कोळसा मंत्री आणि ऊर्जा मंत्री देशाचे हे राज्याशी संबंध ठेवून आहेत. दररोज VCवर या ठिकाणी चर्चा होते आणि याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणून मला विश्वास आहे की लोड शेडिंग आपल्या राज्यात होणार नाही. वीज खरेदीसाठी किती बजेट साधारणतः लागेल आणि किती नाही, मागच्या वेळेला जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला आपण 16 रुपयापासून 20 रुपयापर्यंतच्या दराने वीज घेतली होती, तरी 192 कोटी त्या ठिकाणी लागलेले होते. मला असं वाटतं की 100-150 कोटीच्या दरम्यान याला खर्च येणार, फारसा खर्च येणार नाही आणि याचा फारसा भार पडणार नाही. सर, एक कैबिनेट मीटिंग हुई महाराष्ट्र की, इलेक्ट्रिसिटी को लेकर के क्राइसिस आने वाले दिनों में देखने मिल सकता है, क्या जानकारी देना चाहेंगे जनता को? मैं आपको बता दूं कि जिस प्रकार से प्रदेश के अंदर गर्मी का एक जोर बढ़ते जा रहा है और उसकी जो डिग्रियाँ जिस प्रकार से गर्मी की बढ़ रही है उसको देखने के पश्चात यहाँ पर एक प्रकार से प्रेशर क्रिएट हो गया है बिजली के ऊपर और उसको वहाँ उसके वजह से यहाँ लोड शेडिंग ना हो उसकी कोशिश करने के लिए हम अतिरिक्त बिजली परचेस करने का निर्णय लेने का प्रयत्न किया है. आज मंत्रिमंडल ने उसकी मान्यता दी है और उस पर कार्रवाई की जाएगी और प्रदेश के अंदर लोड शेडिंग ना हो इसके बारे में निश्चित रूप से प्रयत्न किया जाएगा. अभी कितनी अवेलेबिलिटी इलेक्ट्रिसिटी की, अगर कितने वक्त में आज के डेट में जो बिजली लग रही है अभी रियल टाइम अगर आप गिनोगे तो 28,700 मेगावाट बिजली पूरे इसको लग रही है. 4,000 मेगावाट के ऊपर तो मुंबई में ही उसमें लग रही है. तो इस प्रकार से बिजली बढ़ते जा रही है उसकी डिमांड और जून महीने तक के वो 30,000 मेगावाट तक जा सकती है. इसलिए उस पर नियोजन करने की आवश्यकता है और हम वो कर रहे हैं. सर, सिर्फ महाराष्ट्र में नहीं बाकी राज्यों में भी एक संकट है, आप बता रहे हैं.
बाकी राज्यों में भी, क्योंकि कोयले का संकट तो सब जगह है और कोयले का और रेलवे की रैक मिलने का संकट होने की वजह से पंजाब, तुम्हारा गुजरात, राजस्थान, सभी स्टेटों ने गवर्नमेंट ऑफ इंडिया के साथ बात की है वीसी पे, और वीसी पे हम लोग भी रोज़ बात कर रहे हैं। कहीं कोयला उपलब्ध होता है तो रैक उपलब्ध नहीं होती, और रैक मिलती है तो कोयला मिलता नहीं। ऐसी परिस्थिति में सभी राज्यों में जो प्रभाव उसका पड़ा है, आंध्र प्रदेश ने 50% कट लगाई है, गुजरात ने एक दिन हफ्ते में बिजली बंद रखने का निर्णय किया है। उसकी प्रोसेस करके, चक्राकार प्रोसेस करके, तो इस प्रकार का चल रहा है। लेकिन हम महाराष्ट्र में यह होने नहीं देंगे, इसकी कोशिश पूरी तरह से हम करेंगे।